हिंदी भाषेसंदर्भातले जी.आर. रद्द करण्यात आले. ठाकरेंचा 5 तारखेचा मोर्चा सुद्धा रद्द झाला. आता विजय उत्सव होणार आहे. मात्र या सगळ्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी मात्र अद्यापही सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय. बघूया पुढली बातमी. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. चहापानावर बहिष्कार टाकल्याबाबतच्या पत्रावरून फडणवीसांनी विरोधकांना सवाल करून खोचक टोला लगावलाय. विरोधकांनी दिलेल्या पत्रात फडणवीसांनी तब्बल 24 चुका काढलेल्या आहेत. की त्यांच्या पत्रामध्ये व्याकरणाच्या 24 चुका आहेत. पण काय हरकत नाही, बॉम्बे स्कॉटिश वगैरे मध्ये शिकल्यानंतर अशी परिस्थिती येते. त्या पत्रामध्ये मराठी व्याकरणाच्या 24 चुका आहेत. काय सांगाल तुम्ही? हेच तुमचं मराठी प्रेम आहे? विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय. बहिष्कार घालताना विरोधकांनी दीर्घपत्र सत्ताधाऱ्यांना लिहिलं. मात्र या पत्रावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला. विरोधकांच्या पत्रात व्याकरणाच्या 24 चुका असल्याचं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना खोचक टोला हाणलाय. त्यांनी एक भलं मोठं पत्र आम्हाला दिलेलं आहे. पत्र मोठं असलं तरी मजकूर मोठा नाही आहे. मागच्या पत्रातले जे मुद्दे आहेत तेच मोठा फॉन्ट त्या ठिकाणी टाकून त्यांनी दिलेल्या 1-2 नवीन विषय फक्त त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. पण मराठीचा विषय अत्यंत महत्वाचा असल्यामुळे मी त्यांच्या निदर्शनास आणून देतो की त्यांच्या पत्रामध्ये व्याकरणाच्या 24 चुका आहेत. पण काय हरकत नाही, बॉम्बे स्कॉटिश वगैरे मध्ये शिकल्यानंतर अशी परिस्थिती येते. आणि आज पत्रकार परिषदेला भास्कर जाधव काही दिसले नाहीत. मागच्या वेळी भास्करांची सही होती, आज ती सही पण पत्रावर दिसत नाही. तसं आजच्या सह्या बघितल्या तर 5-3-2 आहेत. मराठीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. दरम्यान विरोधकांचा हाच मराठीच्या मुद्द्याचा धागा पकडत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांची व्याकरणावरून शाळा घेतली. विरोधकांच्या पत्रात 24 चुका असल्याचं फडणवीस म्हणाले. सद्यस्थितीत बूट, सातपुडे, कृषी मंत्री, सुनेची, पोलीस, पोलिसांवरच जमीन, निवडणुकीच्या गांभीर्याने, पीक विमा, सरकारकडून लिंकिंगला कोट्यावधी माध्यमातून खुश, खासगी, मृत्युमुखी, पूर्ण जनतेमुळे. विरोधकांच्या बहिष्काराच्या पत्रावरून राम कदमांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकास्त्र टाकलंय. मराठी संदर्भात आत्ताच का ठाकरेंचं प्रेम उतू येत आहे, तसंच मराठीवर प्रेम असल्याचं दाखवतात आणि पत्रात मराठी लिहिताना चुका कसं काय करता असा सवाल देखील राम कदमांनी उपस्थित केला. काल ज्या विरोधी पक्षानं पत्र दिलं सरकारला चहापानावर बहिष्कार टाकण्याचं, त्या पत्रामध्ये मराठी व्याकरणाच्या 24 चुका आहेत. काय सांगाल तुम्ही? हेच तुमचं मराठी प्रेम आहे? गोरेगावच्या पत्रा चाळीतल्या मराठी माणसाला धुडकावून लावून बिल्डरचे बाजू घेणारे उबाटाचे नेते, यांना मराठीचं प्रेम आता अकस्मात कसं काय आलं? विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकत सरकारला एक पत्र लिहिलं. या पत्रात चहापानावर कोणत्या कारणांमुळे बहिष्कार टाकला याचा उल्लेख असतो. मात्र विरोधकांच्या याच पत्रावरून सत्ताधाऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवत सवाल केले. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांना काय प्रत्युत्तर देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.